कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बिझी का लागतोय? मी फोन करतेय कळतंय तरी कॉल बॅक का नाही करत आहेत? बोला वहिनी। हा ओंकार भाऊजी, सॉरी मी जरा उशिरा फोन करतेय। वहिनी सॉरी नका म्हणू, बोला। अधिपती तुमच्या बरोबर आहेत का हो? नाही, मी आत्ता आलो घरी, म्हणजे मला लेटच झालाय आज। अच्छा, मग फॅक्टरीत काही काम चालू आहे का त्यांचं? नाही का? हा अधिपती, काय झालं? ते फोन उचलत नाहीये तर कुठे आहेत ते? तो कधीच घरी गेला। अच्छा, वहिनी काय झालं? नाही मी त्यांना खूप वेळ फोन करते, त्यांचा फोन बिझी येतोय आणि मला फोनही नाही करत आहेत ते। ओ अच्छा, तुम्ही त्याला फोन ट्राय करताय का? हो, मला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी। गुड, व्हेरी गुड। हा, नाही, तुम्ही त्याला फोन करताय ही खरंच चांगली बाब आहे। तुम्ही दोघं नक्की एकदा बोला। नाही पण भाऊजी खूपच वेळ बिझी येतोय त्यांचा फोन। बिझी लागतोय का? हा, ते मुंबईचे क्लायंट आहेत ना, त्यांच्याशी तो बोलत असेल। हा, पण तुम्ही काळजी करू नका, तो तुम्हाला फोन करेल, डोंट वरी। ठीक आहे, ठेवते। बरं। बाई सोडा की आता सगळं, एक फोन करा की राव आम्हाला। लई इशे हार्ड करू नका, एक फोन करा। अक्षरा, घे। नको। अगं ए, नको काय? तुझ्यासाठी नाही, बाळासाठी आहे आता। आता ना सगळं हेल्दी खायचंय प्यायचंय, नको हा शब्द नाहीच आहे आता। घे घे घे। नाही नको, खरंच नकोय मला। काय झालंय अक्षरा? आई अगं बघ ना, त्यांनी अजून फोन नाही केलाय मला। अगं हो अक्षरा, कामात असतील, करतील फोन। हा, अगं पण मी इतक्या वेळा फोन करते आई, त्यांना दिसला नसेल का त्यांच्या फोनवर? का नाही केलाय त्यांनी अजून फोन? अक्षरा, अगं येईल फोन। हा अक्षरा, विचार नको करूस ग जास्त। हे बघ, मला खात्री आहे त्यांचा नक्की फोन येणार। मलाही असंच वाटतंय आई। हा, असंच वाटतंय की कुठल्याही क्षणी अधिपतींचा फोन येईल। मी आजींना पण सांगून ठेवलंय की त्यांना फोन करायला सांगा म्हणून। झालं तर मग, दिला ना निरोप। मग आता विचार नाही करायचा। चल चल चल, हे दूध घे, पकड। शांतपणे दूध पी, कुठलाही विचार करायचा नाही आणि वेळेवर झोपायचं, जागरण करायचं नाही। मी आले, बाबांना गोळ्या देऊन आले। घे लवकर। शंभर टक्के मास्तरीन बाईंचा फोन असणार। मला माहिती आहे त्या काही इशे हार्ड करणार नाही। हा ओंक्या, बोल बाळा। काय झालं? काय नाही, बोल की। नाही, तुझा आवाज खूप लो येतोय। अरे मग काय आता रात्रीच्याला काय भोंगा लावून बोलू काय तुझ्या संग? बोल पडदिशी, काय आहे? अरे भावा, चिडतोस कशाला? मग चिडू नको तर काय करू ओंक्या? तू प्रश्नच असं विचारतोस मर्दा। एकतर इथं काय चाललंय तुला माहित आहे की नाही? कसा आवाज येईल चांगला? काय मूडच लागत नाही राव, काय कशाचं लक्ष लागणं झालं ओंक्या। अरे मला वाटलं परत तुझं आणि अक्षराचं भांडण झालं की काय, म्हणून मी विचारलं रे। अडकायच का? भांडण करायला त्या पाहिजेत का नाही समोर? त्यांचा फोन मी येणं झाला, कवा धरून वाट बघायला लागलो मी त्यांच्या फोनची।
तुला फोन नाही आला का वहिनींचा? नाही आला भावा. अरे मला आला होता आता फोन, तुझ्याबद्दल विचारत होत्या. तुला फोन आला होता? तुला फोन करून माझ्याबद्दल विचारण्यात काय अर्थ आहे? हे असं वाया वाया कशाला, थेट मला फोन करा की म्हणावं. अरे कधीपासून त्या तुला फोन करतायत, पण तुझा नंबर बिझी लागतोय म्हणून त्या मला फोन करत होत्या. त्यांना वाटलं की तू माझ्यासोबत आहेस. काय तर उगाच खोटं बोलू नको सोंक्या. काय माझा फोन बिझी नव्हता. तर घरात आल्यापासून फोन समोरच बसलो मी टक लावून त्यांच्या फोनची वाट बघत. अरे त्या कशाला खोटं बोलतील? उलट त्या कधीपासून तुला फोन करतायत, पण तुझा फोन बिझी लागतोय म्हणून त्यांनी मला फोन केला. त्यांना वाटलं की तू माझ्यासोबत आहेस. बर ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. बघ, थँक्यू निरोप दिल्याबद्दल. तेवढा तरी जीव भांड्यात पडला, निदान प्रयत्न तरी केलाय म्हणायचं त्यांनी. पण आता प्रयत्न नको, थेट फोन लावा आम्हाला, असं वाया वाया नको. येऊन दे. बोलून गुंता सुटतो आणि मला हा गुंता सोडवायचा आहे. मला अजून वाढून नाही द्यायचं आहे सगळं. प्लीज अधिपती, प्लीज सगळं विसरा आणि मला फोन करा. नाही 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 ताई, आम्ही नाही या घराबाहेर जाणार. तिला तुझ्या संकट या घरात राहायचं नाही ना व, मग तिनंच या घराबाहेर राहावं. खरं तर तिचा तोच प्लॅन आहे ताई, का तुला या घराबाहेर काढून ही समधी सत्ता तिनं स्वतःच्या हातात घ्यायची. ताई तू हे समजा होऊन देऊ नगस बर का. दुर्गे, डोसक्यावर पडल्यावर काय बाय बोलू नगस. सुनबाई अशी नाहीये, तिला काय बी सत्ता बित्ता नकोय. अगं चांगली आहे बिचारी पोर. ती, तिचा नवरा, तिची शाळा आणि घर याच्यातच खुश आहे. या सत्य बित्तेचा विचार काय तिच्या डोक्यात नाही. काहीतरी डोक्यावर पडल्यावर मी बोलू नकोस. हा, सांगून ठेवते. बास बास आई, नगा वरडूस तिच्यावर. अगं पण सुनबाई, तुझ्या लेकीचा विचार कधी येत नाही का ग तुझ्या मनात? त्या सुनबाईंची वकिली कशाबाई करतेस तू? काय वकिली बिकिली नाही भुवे. असं आत्ते तेच तर करत होतीस की ग तू. अगं ताई, अधिपतीनं निरोप द्यायला गेलती ही, मी थांबविलं म्हणून बरं. तर आत्तीनं त्या दोघांचं बी बोलणं करून दिलं असतं. मुळात तिचा फोन तुला आलाच नाही पाहिजे. दुर्गे, अगं सहज फोन केला होता तिनं. ते अधिपतीचा फोन बिजी का काय ते लागत होता. म्हणताना ती म्हणली निरोप द्या म्हणून. ताई, आता त्या मास्तरनीचा अधिपतीला कधी बी फोन लागणार नाही, कारण अधिपतीच्या फोन मधून मी त्या मास्तरडीचा नंबर ब्लॉक केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.